नमस्कार, मी जयेश घोडुंदे आणि तुम्ही पाहतात संवाद महाराष्ट्र न्यूज चॅनेल। मित्रांनो, काही दिवसापूर्वीच संपूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल हाती आले। यामध्ये संपूर्ण राज्याचं लक्ष होते ते या भिवंडी लोकसभेकडे। भिवंडी लोकसभेमध्ये जे केंद्रात राज्यमंत्री होते कपिल पाटील, हे 2 टर्म या मतदारसंघाचे नेतृत्व करत होते। तिसऱ्यांदा ते हॅट्रिक मारणार का याचं मतदारांकडे लक्ष लागलं होतं, परंतु त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाल्यामामा यांनी जायंट किलर म्हणून समोर येत 66,121 मतांनी त्यांचा पराभव केला। त्यानंतर भिवंडी लोकसभेमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात। या विधानसभा मतदारसंघातील जी विधानसभा निहाय मतदानाची आकडेवारी समोर आली आणि त्यानंतर येऊ घडणाऱ्या विधानसभेमध्ये या मतदारसंघातील असणारे विद्यमान आमदार असतील यांचं काय होणार आहे यावर विश्लेषण करण्यास सुरुवात झाली आहे। एकंदरीत लोकसभेमध्ये जे कपिल पाटील यांचा पराभव झाला याची चर्चा केली जात आहे की केंद्रातील मुद्द्यांवर त्यांचा पराभव झाला असेल। जे परत भाजप सरकारने जे भाजपातील महाराष्ट्र सरकार आहे यांनी जे फोडाफोडीचं राज्य नीती अवलंबी महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट झाली आणि महाविकास आघाडी होती यांनी महाराष्ट्रात एकंदरीत जे संपूर्ण आकडेवारी पाहिली तर त्यांनी महाराष्ट्रात आघाडी घेतली आणि ज्या महाविकास आघाडी कडून एक प्रचार केला गेला की महायुतीचं सरकार आलं केंद्रात, पुन्हा नरेंद्र मोदींनी 400 पारचा आकडा दिला। 400 पारच्या आकड्यामुळे भाजप पुन्हा सत्तेत येईल व संविधान बदलू पाहेल, त्यामुळे भाजपला सत्ते बसून दूर ठेवले पाहिजे। त्यामुळे याचा फटका कपिल पाटील यांना बसला। त्याचबरोबर या लोकसभेच्या निवडणुकीत भिवंडी ग्रामीण मतदारसंघात महायुतीला अवघं 8,000 मतांचं मताधिक्य मिळालं आहे। त्यामुळे या मतदारसंघात असलेले विद्यमान आमदार शांताराम मोरे यांना सुद्धा याचा फटका बसणार का, अशी चर्चा आता भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात होऊ लागली आहे। भिवंडी ग्रामीण विधानसभा हा महायुतीचा गड मानला जातो। गेल्या अनेक टर्म पासून या मतदारसंघात भाजप असेल, त्यानंतर शिवसेना असेल, सातत्याने या मतदारसंघात त्यांचा आमदार निवडून येत आहे आणि याच ठिकाणी महायुतीची म्हणजे शिवसेनेची चांगली ताकद या मतदारसंघात पाहावयास मिळत आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागात मोठं नेटवर्क शिवसैनिकांचं आहे, त्यामुळे सातत्याने या ठिकाणी महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहे। मागच्या 2000च्या निवडणुकीत निकाल आपण बघितले तर त्यावेळेस शांताराम मोरे यांना 83,567 मतं मिळाली होती। एकंदरीत त्यांनी 44,509 मताधिक्य या ठिकाणी घेतलं होतं, तर मोठ्या आकडेवारी एकूण 48.36% मतं त्यांनी त्यावेळेस घेतली होती। परंतु एकंदरीत आता यावेळीचं चित्र पूर्ण वेगळं आहे। शिवसेनामध्ये फूट पडल्यामुळे 2 गट पडले आहेत, त्यातून शिवसेना शिंदे गटाकडे गेली आहे आणि उरलेला पक्ष आहे तो ठाकरे गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे। त्यामुळे ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस या मतदारसंघामध्ये शांताराम मोरे यांच्यावर प्रचंड नाराजी होती, त्यांच्यावर गद्दारीचा ठपका ठेवला आणि जे एक तळागाळातील शिवसैनिक आहे यांचा प्रचंड रोष शांताराम मोरेवर आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभामध्ये शांताराम मोरे यांना याचा फटका बसतो का हे पाहावयास आपल्याला मिळणार। त्याचबरोबर एकंदरीत आपण चित्र पाहिलं तर शिवसेना फुटली, एकंदरीत यामध्ये शांताराम मोरे नक्कीच शिवसेना फोडल्यानंतर शिंदे गटाकडे गेला असतील, परंतु जे ग्रामीण पातळीवरचे जे कार्यकर्ते होते ते अजूनही शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्येच आहेत। त्यामुळे त्यांचा नाराजीचा फटका शांताराम मोरे यांना बसणार की काय असा प्रश्न सामान्य शिवसैनिक करत आहेत। त्याचबरोबर गेली 10 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व विद्यमान आमदार शांताराम मोरे करत आहेत। त्यामुळे या मतदारसंघात त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे की गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी कुठलीही ठोस कामे या मतदारसंघामध्ये केलेली नाहीत। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड त्यांच्याबद्दल नाराजी आहे आणि गेल्या 10 वर्षापासून कामं केले। त्याचबरोबर या मतदारसंघातील एक महत्त्वाचा प्रश्न होता तो भिवंडी वाडा महामार्ग। या मार्गाचा प्रश्न अनेक वेळा विधानसभेमध्ये चर्चेला गेला आणि या महामार्गाच्या दुरावस्थेचा प्रश्न मुळे नागरिकांमध्ये जे विद्यमान मागील कपिल पाटील खासदार होते, आता शांताराम मोरे यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या काही दिवस अगोदरच या रस्त्यासाठी 1100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला गेला आहे, परंतु अजून कामाला सुरुवात झाली नाही। त्यामुळे याचा फटका कपिल पाटील यांना बसला, तसाच शांताराम मोरे सुद्धा बसणार का अशी सुद्धा चर्चा या मतदारसंघामध्ये होऊ लागली आहे। परंतु शांताराम मोरे आता सांगू लागलेत की गेल्या 10 वर्षामध्ये गेल्या 8 वर्षापासून
या मतदारसंघामध्ये मला भरघोस निधी मिळाला नाही, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास निधी मी या मतदारसंघामध्ये आणला आहे आणि याच जोरावर मी पुन्हा ही निवडणूक तिसऱ्यांदा लढणार आणि हॅट्रिक मारणार असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने 2019 मध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते घेत 39,058 ही मते दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत आणि नुकताच काही दिवसापूर्वीच राज ठाकरे मनसे अध्यक्ष यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही विधानसभा निवडणुका सोबळावर लढणार आणि भिवंडी सुद्धा उमेदवार देणार असं त्यांनी घोषित केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आव्हानाला सुद्धा शांताराम मोरे यांना सामोरे जावं लागणार आहे. त्याचबरोबर भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीनिमित्ताने भिवंडीमध्ये एक नवीन राजकीय शक्ती उदय झाली, ती निलेश सांबरे जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून. भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. या मतदारसंघात त्यांचं चांगलं सामाजिक कार्य आहे, त्यामुळे यांचं आव्हान सुद्धा शांताराम मोरे यांना असणार आहे. कारण या मतदारसंघात जिजाऊ तर्फे उमेदवार दिला गेला तर चौरंगी लढत आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आमदार आहेत शांताराम मोरे यांना बसणार का, अशा अनेक चर्चा या मतदारसंघात आहेत. कारण लोकसभेमध्ये या मतदारसंघामध्ये बदल झाला, कपिल पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले, तसेच शांताराम मोरे यांना सुद्धा या मतदारसंघामध्ये पराभव होणार का की तिसऱ्यांदा हे निवडून हॅट्रिक मारणार का, अशा चर्चा या मतदारसंघावर. कारण येत्या काही महिन्यामध्येच ऑक्टोबरमध्ये या महाराष्ट्रात विधानसभाच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्यामध्ये संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे की जसा लोकसभेमध्ये बदल झाला तसा विधानसभेमध्ये सुद्धा होणार का. तुर्तास आम्ही या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद.